या व्हिडिओमध्ये आपण जिरण शिकणार आहोत. जिरण काय असते बघा. डेफिनेशन घ्या जिरणची. A gerund is the ing form असते. ing form of a verb. वर्बचा ing फॉर्म असते. वर्बला ing लावलं की ते जिरंड होते, पण मग ते तर वर्ब होते. दॅट त्याचं काय आहे वाक्यामध्ये, त्यानं काम काय करायला पाहिजे. दॅट फंक्शन्स ॲज अ नाऊन. वाक्यामध्ये त्यानं नाऊनचं काम करायला पाहिजे इन अ सेंटेन्स. आणि ते ऑब्जेक्टच्या जागी असू शकते, सब्जेक्टच्या जागी असू शकते. इट कॅन ॲक्ट ॲज द सब्जेक्ट ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटही असू शकते. म्हणजे ते कॉम्प्लिमेंटचं किंवा ऑब्जेक्टचं किंवा सब्जेक्टचं काम करू शकते वाक्यामध्ये. बघा आता नंबर 1चं एक्झाम्पल. ॲज अ सब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये मी तुम्हाला जिरंड वापरून दाखवतो. सब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये वापरून दाखवतो. स्विमिंग is a good exercise. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. याच्यामध्ये हे जे स्विमिंग आहे हे जिरण आहे. स्विमिंग जिरण आहे आणि ते सब्जेक्टच्या जागी आहे. वाक्यामध्ये सब्जेक्टचं काम करायला. आता बघा मी ऑब्जेक्ट म्हणून वापरून दाखवतो तुम्हाला. ॲज ॲन ऑब्जेक्ट. हे वाक्य बघा. आय लव रीडिंग. मला वाचायला आवडतं. याच्यामध्ये लव वर्ब आहे आणि जे रीडिंग आहे हे जिरंड आहे. बघा रीड वर्ब असते, त्याला ing लावलं आणि ते वाक्यामध्ये नाऊनचं काम करायला. आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी म्हणून ॲज अ ऑब्जेक्ट. अजून एक्झाम्पल बघा. आता तिसरं एक्झाम्पल बघा आणि तुम्ही सांगा मला हे ऑब्जेक्ट आहे का सब्जेक्ट आहे. कुकिंग इज माय पॅशन. ते इथं जिरण कोण आहे. कुकिंग. कुकिंग जिरण आहे आणि हे काय वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे. नंबर 4. शी एन्जॉयज पेंटिंग. याच्यामध्ये पेंटिंग जे आहे ते जिरंड आहे. आणि ते काय काम करते ऑब्जेक्टचं. 5व्या नंबरचं वाक्य आहे. दे टॉक अबाउट ट्रॅव्हलिंग.
इथं जिरण कोण आहे? ट्रॅव्हलिंग. ऑब्जेक्ट आहे. आता मी 10 वाक्य तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो. होमवर्कसाठी वाक्य. रीडिंग is my favorite pastime. Number 2, he is interested in learning new skills. Number 3, his goal is winning the competition. They avoided speaking about the issue. The children love playing in the park.